नमस्कार मित्रांनो, मी युट्यूबर सिद्धेश शिंदे तुमचं आपला भटक्या सीड या चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करत आहे। मित्रांनो, तुम्हाला आता खरंच प्रश्न पडला असेल, मी एवढ्या अडगळीच्या जागेमध्ये का बोलतोय, बरोबर ना? तुम्हाला थंबनेल पाहून कळलं असेल मी कुठे आहे कुठे नाही ते तुम्हाला मी सांगेलच डिटेल, पण त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जरा पण स्किप करू नका। चला, आज आपण आलो आहोत शक्तीपीठला, म्हणजे अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एकमेव असं म्हणजे जे 21व्या शतकात बनलेलं एकमेव मंदिर आहे त्याच्याबद्दल बोलतोय मी। असे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आहेतच, एक पन्हाळ्यावरती मंदिर आहे आणि एक सिंधुदुर्ग किल्ल्यावरती सुद्धा आहे, पण 21व्या शतकामध्ये बनलेलं हे एकमेव असं मंदिर आहे आणि आपण तिथे आलोय आज। तर तुम्ही ते पाहू शकता। बाकी सगळं आपण बोलूच, व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा। सर्वप्रथम तुम्हाला कुठूनही मुंबईतून कल्याण स्टेशनला यायचं आहे। कल्याण स्टेशनला या, त्यानंतर कल्याण स्टेशनच्या पश्चिमेला एसटीचं डेपो आहे छोटासा, तिथून आपल्याला एसटी पकडायची भिवंडीसाठी। आणि आता आपण आपल्या लालपरीने चाललो आहे भिवंडीला, आणि एसटी तर आपल्या लागोपाठ असतातच, तुम्ही समोर पाहू शकता भिवंडीची तिकीटसुद्धा आहे आपली। आता मी उतरलो आहे भिवंडी एसटी डेपोला, आणि भिवंडी एसटी डेपोच्या त्वरित बाहेर या, आणि बाहेर आल्यानंतर थोडंसं चालत एक 100-200 मीटर चालत यायचं आहे आपल्याला वंजरपट्टी नाका। हो मित्रांनो, वंजरपट्टी नाका जवळच आहे, 5 मिनिटाचं वॉकिंग आहे। वंजरपट्टी नाक्याला आल्यानंतर इथे शेअरिंग टॅक्सी आहेत, तर तुम्ही इकडे बोललात की आम्हाला शक्तीपीठला शिवतीर्थ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरासाठी जायचं आहे, ते तुम्हाला उतरवतील। त्या नाक्यावर उतरल्यानंतर आपल्याला अजून एक शेअरिंग ऑटो असते, ती पकडलात तर ती तुम्हाला कोशिंबे गाव, म्हणजे जिथे ते मंदिर आहे त्या गावाचं नाव आहे कोशिंबे, आणि मराडपाडा पण बोलतात त्याला। सो आता आपण थोड्या वेळात पोचूच तिथे, आणि एक 5-6 किलोमीटरचं अंतर आहे। सो मी तुम्हाला एक विनंती करेन की पाण्याचे बॉटल तेवढं सोबत घ्या, जेणेकरून ऊन भासणार नाही तुम्हाला जास्त। आणि आता आपण आलो आहे कोशिंबे गावामध्ये। बाकी मॅपची लिंक ही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, तुम्ही आपल्या बाय व्हेकलसुद्धा येऊ शकता। आता आपण मित्रांनो आलो आहे शक्तीपीठला, आणि तुम्ही ते पाहू शकता प्रथम दर्शन आपले भोलेनाथचे झालेले आहेत, आणि आता आपण महादरवाजातनं आतमध्ये चाललो आहे। असा भव्य दिव्य असलेला महादरवाजा, आणि समोरच असलेलं आपलं छत्रपती शिवाजी महाराज यांचं हे मंदिर, खरंच डोळ्याचे पारणे फिटेल असं हे मंदिर आहे। आणि त्यानंतर आता आपण पाहू शकतो डावीकडे वळल्यानंतर आपल्याला पूर्ण गडाची कलाकृती दिसते। एक गड असतो जसा एक गड बुरुज किंवा टहळणीसाठी जो असलेला पॅसेज, हे आपल्याला सर्व काही दिसतंय। आणि आता आपण इथून चाललो आहे, आणि इथे तुम्ही पाहू शकता प्रथम दर्शनी आपल्याला दिसतंय महाराष्ट्रातली संत, म्हणजे आपल्याला आपण बोलतो संताची भूमी ही आपला महाराष्ट्र प्रदेश आहे, तर आपले विठोबा आहेत आणि इतर संतसुद्धा आपल्याला दिसत आहेत। ह्याचा एक POP आर्ट तयार केला त्या लोकांनी, आणि इथे महाराजांची एक छान अशी प्रतिमा आहे जी POPमध्ये तयार केली आहे। पुढे इतर बऱ्याच गोष्टी आपल्याला दाखवल्या गेल्या आहेत। आऊसाहेब आहेत, म्हणजे जिजामाता आहेत, आपल्या जिजाऊ आहेत। आणि आता पुढे गेलात तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म दाखवला आहे, शिवजयंती, आणि पुढे नंतर महाराजांना केलेले संस्कार, आणि आपल्याला पुढे इतर गोष्टी आपल्याला दिसत आहेत। त्यामध्ये महाराजांनी केलेली स्वराज्याची प्रतिज्ञा याचं सुद्धा आपल्या दर्शन इथे घडतंय। महाराजांच्या आयुष्यातले महत्त्वाचे प्रसंग इकडे आपल्याला दाखवले गेलेत, आणि इथे तुम्ही पाहू शकता भवानी तलवार देताना साक्षात जगदंबा आपल्याला दाखवली आहे। त्यानंतर जगद्गुरू संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील कीर्तन ऐकताना हा प्रसंग दाखवलेला आहे। आणि त्यानंतर जिजाऊंनी महाराजांना स्वराज्याचं तोरण बांधताना तोरणा किल्ला दाखवला आहे, आणि तोरणा जिंकण्याचं आवाहन केलेलं आहे।
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सवंगड्यांबरोबर आहेत, जे आपले बालमित्र आहेत त्यांच्याबरोबरचा हा प्रसंग. शेतकरी हा एक आपला बळीराजा आहे आणि बळीराजा आणि रयतेचं राज्य यावं हे जिजाऊंनी महाराजांना शिकवण दिलेली, हे अफजल खानाचा वध याचा प्रसंग दाखवला आहे. असे इतर बऱ्याच गोष्टी दाखवल्या आहेत. इथे आपल्याला शस्त्रसुद्धा दाखवलेत काही, म्हणजे ॲक्च्युली हे ओरिजिनल शस्त्र आहेत की नाही ह्याचं काही ठोस पुरावा नाही आहे, पण मराठा शैलीतील शस्त्र असतात ते दाखवले आहेत. इथे वाघनखं आहेत, तुम्ही पाहू शकता, कट्यार आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र जे महाराजांचे शिवकालीन होते त्या सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत इथे. हे एक अत्यंत शिवप्रेमींसाठी वेगळी मेजवानी आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे एकदम गुप्त हतियार आहेत हे. हा जो शस्त्र आहे ना, हा एक वेगळ्या प्रकारचा शस्त्र आहे. हे बरेच शस्त्र जे आहेत ते महाराजांनी स्वतः इन्व्हेंट केलेले आहेत. आणि इथे तुम्ही पाहू शकता ही धार कसली धार आहे यार, खरंच मस्त. मी ते शोधतोय जे मला अपेक्षित आहे. हां, हे बघा, हे एक शस्त्र आहे जे महाराजांनी पण इन्व्हेंट केलं स्वतःच. म्हणजे महाराजांची दूरदृष्टी किती स्ट्रॉंग होती आणि काय होतं यार, महाराज म्हणजे महाराज होते. हे तलवार आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, मराठी मूठ आहे, मराठा मूठ आहे, मुघल मूठ आहे, राजपुताना तलवार आहेत, इतर तलवारी आहेत. द फादर ऑफ इंडियन नेव्ही का बोलतात महाराजांना आजसुद्धा हे चित्र पाहून तुम्हाला कळेल. आणि हा पावनखिंडमधील प्रसंग वाटतोय शिवा काशीद यांच्याबद्दलचा. अजून एक प्रसंग आहे जो पावनखिंडमधीलच आहे, ते पाहू शकता. बाजीप्रभू देशपांडे पावनखिंडीमध्ये झुंज देताना, त्यानंतर शाहिस्तेखानाचा सळोकापळो करणारा प्रसंग. पुन्हा आपण आलोय आता शस्त्रग्रहाकडे आणि तुम्ही ते पाहू शकता. अजून सुद्धा समोर आपल्याला वेगवेगळे शस्त्र दिसत आहेत आणि इथे धनुष्य बाण आणि वेगवेगळ्या प्रकारचे बाणचे प्रकार पण आहेत यामध्ये. मित्रांनो, ही ढोप आहे, ह्याला ढोप बोलतो आपण, जे आपल्याला एकदम सिक्युअर आहे आणि खूप लांबून सुद्धा आपण शत्रूवर चालवू शकतो. चिलकत सुद्धा आहे मराठा शैलीतील, हे चिलकत आहे, हे सुद्धा एक चिलकतचा प्रकार आहे जो खूप लाईट वेट असतो, घालायला सोपा असतो. कुऱ्हाड आहे, एक वेगवेगळ्या प्रकारचे तलवार आहेत. शस्त्र म्हणजे खूप वेगळे प्रकारचे शस्त्र आहेत मित्रांनो. खरंच महाराज म्हणजे महाराज होते आणि आपले मराठे, आपले मावळे आपल्यासाठी झुंज देत होते. आणि हे एक वेगळ्या प्रकारचं शस्त्र आहे. माफ करा, व्हिडिओ नीट दिसत नाही आहे कारण रिफ्लेक्शन होतं आहे काचेवर. हे सुद्धा महाराजांनी इन्व्हेंट केलेलं आहे, जे लांबून सुद्धा तुम्ही फेकून शत्रूवरती वार करू शकता, अशा प्रकारचं ते शस्त्र होतं. महाराजांची अजून एक प्रतिमा आहे ज्यामध्ये अष्टप्रधानांचं तिकडे दाखवलं आहे. आणि हा एक आपल्या महाराजांचा छोटासा मावळा. मित्रांनो, या मावळ्याचं नाव आहे राम आणि खूप क्यूट आहे तो आणि खूप छान आहे. खूप मस्ती करत होता तिकडे आणि खूप फिरत होता, खूप आनंदी होता तिकडे. आणि खरंच काय सांगू, एक नंबर मॉडेल होणारा मोठा होऊन. आणि हा मी आहे, गफलत करू नका. रामने पण तेच कपडे घातलेत आणि राम पण टकलू आहे आणि मी पण टकलू आहे, असं बोलू नका. मोठा मॉडेल बनणार म्हणजे मीच आहे तो. सो मित्रांनो, आता आपण चालू आहे वरती, जे मगाशी तुम्हाला मी बोललो बुरुज आणि जो पॅसेज आहे, हे ज्यांनी कुणीही बांधलं आहे ना त्यांना खरंच मुजरा आहे. कारण आजच्या 21व्या शतकामध्ये सुद्धा गडाची अनुभूती आणि शिवकालीन गोष्टी अनुभवण्याचा एक वेगळाच अनुभव आम्हाला त्यांनी दिला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि इथे प्रत्येक दगडांमध्ये सुद्धा वेगळाच भाव येतो आपल्याला. आणि मे बी हे पुढे फ्युचरमध्ये आपल्याला आपल्या येणाऱ्या पिढीला ह्याचं दर्शन घडत राहील. मित्रांनो, खरंच खूप भारी वाटतंय ॲक्च्युली. म्हणजे कधी कुणी असा विचार न केलेली गोष्ट केलेली आहे आणि त्या संस्थेचं खरंच कौतुक आहे ॲक्च्युली. कारण
एवढं मोठं भव्य मंदिर आणि ते पण छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि ह्या 21व्या शतकामध्ये होईल असं कदापि कुणाला वाटलं नव्हतं. पण खरंच खूप खूप म्हणजे खूप मोठा हेड्स ऑफ आहे मेकर्सला. आणि मी तुम्हाला इतकं सांगू इच्छितो मित्रांनो, हे मंदिर खरंच भारी वाटतंय आणि महाराजांच्या काळात आल्यासारखं वाटतं. तुम्ही ते पाहू शकता, हे बुरुज म्हणा किंवा हे जे आपला हा पॅसेज आहे, हा किल्ल्यांच्या वरचा पॅसेज जो असतो, जे टहाळणी करण्यासाठी लक्ष देण्यासाठी आपले मावळे जसं दिवस रात्र एक करून लक्ष देत होते आपल्या किल्ल्याच्या बुरुजांवरती आणि किल्ल्याचं रक्षण करत होते. तर चला मित्रांनो, आता आपण जाऊया थेट मंदिराकडे, ज्यासाठी आपण इथे आलोय. बाकीच्या इतर गोष्टी तर आपण फिरलोच आहे आणि आता मी इथे बुरुजावरनं उतरतोय. सो आता मंदिरात आलो आहे गाभाऱ्यामध्ये आणि इथे तुम्ही पाहू शकता नक्षीकाम मंदिराचं जे आहे ते शिवकालीन आहे. त्यावेळी असेच आर्किटेक्ट होते आणि डिझायनिंग होते पूर्ण सिलिंगला. सर्वप्रथम आपल्याला दर्शन होतं आहे आई तुळजाभवानीचं आणि तुळजाभवानीचं दर्शन झाल्यानंतर श्री जिजाऊ माता यांचंसुद्धा एक प्रतिमा आहे, आपल्याला त्यांचंसुद्धा दर्शन होतं आहे. आणि आता आपण त्यांना पाहूया ज्यांची आपण खूप वेळापासून वाट पाहतोय. सो इतकंच तुम्हाला सांगू इच्छितो, जसं मला वाटतं हे मंदिर छान झालं आहे ना, तसं खरंच आपले जे महाराष्ट्राचं खरं वैभव आहे ते म्हणजे आपले गड किल्ले, छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले, ह्याचंसुद्धा असंच व्यवस्थित नूतनीकरण व्हायला पाहिजे. आणि ते व्यवस्थित जे पडले असतील किंवा जे मुद्दामून पाडले गेले असतील त्याचं परत नूतनीकरण करून पुन्हा एकदा आपला इतिहास आणि आपलं वैभव परत असंच झळकायला पाहिजे. जेव्हा आपल्या महाराष्ट्राचं वैभव झळकेल, आपला गड किल्ले झळकतील, तेव्हा लोकांच्या मनातील इतिहास झळकायला वेळ लागणार नाही. तुम्हाला काय वाटतं हे प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथे यायला विसरू नका, नक्की या तुम्ही. बाकी सगळी डिटेल तर तुम्हाला मी दिलीच आहे, तर त्या प्रकारे तुम्ही इथे येऊ शकता. फार नाही लांब, थोडं 1-2-3 तास काढून येऊ शकता तुम्ही. आणि विथ फॅमिली या, आपल्या लहान मुलांना घेऊन या, येणाऱ्या पुढच्या पिढीला घेऊन या, जेणेकरून त्यांना सुद्धा या आपल्या महाराजांचे मावळ्यांचे जे एक बलिदान होता, जो त्याग होता स्वराज्यासाठी, तो मुलांना लक्षात येईल आणि ते सुद्धा हा इतिहास जगतील. खरंच नक्की या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. नमो पार्वती पतये. हर 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 महादेव. पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांगलं. थांबा. पुढील व्हिडिओ कोणता येणार आहे हे तरी ऐकून जावा. हो मित्रांनो, आपण पुढे व्हिडिओ पाहणार आहोत नवी मुंबईतील कालभैरवचं असं रहस्यमय मंदिर जिथे सर्वांची इच्छा पूर्ण होते. हो मित्रांनो, अधिक माहितीसाठी चॅनलला अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला हे प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांग भलं.